रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढल्यानं पुराचा धोका अधिकच गडद झालेला आहे। मंगळवारी काहीशी विश्रांती घेतल्यानंतर बुधवारी पहाटेपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रमुख नद्यांना महापूर आलाय। सावित्री, अंबा, कुंडलिका या नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहत असून महाड, नागोठाणे आणि रोहा शहरांमध्ये पुराचं पाणी शिरलंय। नदी नाल्यांना आलेल्या या उधाणामुळे संपूर्ण रायगडमधील जनजीवन पुन्हा एकदा पूर्णपणे विस्कळीत झालं। रायगड जिल्ह्यातल्या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन कदम यांनी। पाहूयात। आपल्याला पाहायला मिळते आपण आता रायगड जिल्ह्यामधल्या महाड शहरामध्ये आहोत। महाड शहरामधली परिस्थिती पाहिली तर महाड शहरातील जी मुख्य बाजारपेठ आहे त्या मुख्य बाजारपेठेमध्ये पाणी शिरलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। साधारणतः पहाटे 3:30च्या आसपास महाडमध्ये पाणी शिरायला सुरुवात झाली आणि आता संपूर्ण बाजारपेठ आहे ती जलमय झालेली आहे। अशीच परिस्थिती महाड शहरातील इतर सखल भागातही म्हणजे दस्तुरी नाका असेल, त्याचप्रमाणे गांधारी नाका असेल, ह्या परिसरांमध्ये देखील पुराचं पाणी साचलेलं आपल्याला पाहायला मिळतोय। ही जी परिस्थिती आहे ती रायगड जिल्ह्यामधले उर्वरित जे सखल भागातली शहर आहेत त्याच्यामध्ये नागोठणे असेल, रोहा असेल त्यामध्ये आहे। रायगड जिल्ह्यामधल्या नद्यांचा विचार केला त्या प्रमुख नद्या आहेत त्याच्यामध्ये कुंडलिका असेल, सावित्री असेल, अंबा नदी असेल, ह्या धोका पातळी ओढून वाहत आहेत आणि ज्याच्यामुळे महाडमधली प्रमुख शहरं आहेत त्यांना पुराचा तडाखा बसलेला आहे। एकंदर का पाहिलं तर आज पहाटेपासूनच रायगड जिल्ह्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। सचिन कदम, साम टीव्ही, रायगड।